75वा अमृत महोत्सव वाढदिवस आपण साजरा करू. त्यानंतर सर्वांचं औक्षण करून हे कार्य त्यांना शुभचिंतन करूया. महिला वर्ग सर्व राजकारणातील विकास पुरुष म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचा 75वा अमृत महोत्सव वाढदिवस सोहळा आज या सभा मंडपामध्ये खऱ्या अर्थाने या सिद्धिविनायक हॉटेल रायगडचे माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब आणि सन्माननीय महेंद्र शेरकर साहेब हे दोन व्यक्तिमत्व आहे, गुरु शिष्याचं नातं आहे. आणि आज लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव तथा महेंद्र शेरकर साहेब रायगडच्या राजकारणातील आश्वासक चेहरा यांचा हे 59वा वाढदिवस आज आपण इथे साजरा करतोय. आपण सर्वजण भरत परिवाराच्या अर्थात एमजी ग्रुपच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण आला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आपण या निमित्तानं सहर्ष स्वागत करतोय. महेंद्र शेरकर साहेब एक दानशूर नेता म्हणून सध्याच्या घडीला लोकप्रियता आपण पाहताय. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा आदर्श खऱ्या अर्थानं त्यांना घेतलाय आणि आज दीन दुबळ्यांना गोरगरिबांना मदत करणारा एकमेव नेता म्हणून संपूर्ण रायगडमध्ये त्यांची ख्याती आहे असे महेंद्र शेरकर साहेब आणि रामशेठ ठाकूर तथा मयुरी चौधरी साहेब अर्थात महेंद्र शेरकर साहेबांचे जावई आणि महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध व्यावसायिक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव गाजतंय असे मयुरी चौधरी साहेब. हमारी आरजू श्री महागणपती की चरणों पर आपल्याला उदंड आयुष्य लाभो. विराजमान असणारे रखरखत्या दिव्यांच्या निखारावर निष्ठेचे दिवे ते जपणारे आता रायगडच्या राजकारणातील एक विकास पुरुष रामशेठ ठाकूर साहेब आणि महेंद्र साहेब ही दोन माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचा 75वा वाढदिवस इथं आहे. 2 तारखेला वाढदिवस आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, नितीनजी गडकरी साहेब येऊन गेले. खरं तर ऑफिशियल जेव्हा रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचं ओपनिंग झालं त्याच दिवशी कार्यक्रम झालेला आहे. उद्या साताऱ्यामध्ये होता तो आता 12-13 तारखेला गेलेला आहे आणि 2 तारखेला कार्यक्रमाला थांबून कार्यक्रम वाढदिवस साजरा करावा हा मनात होता. परंतु इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO इथे जगाच्या 180 देशाचे राष्ट्राध्यक्ष, प्राईम मिनिस्टर, लेबर मिनिस्टर, लेबर सेक्रेटरी, गव्हर्नमेंट एम्प्लॉयरच्या युनियन्स आणि युनियन्स एम्प्लॉईच्या याच्यामध्ये जगाचे कायदे ठरवले जातात आणि ते कायदे रॅटिफाईड म्हणजे त्याची अंमलबजावणी जगातल्या सर्व देशांनी करायची असते. ज्याच्यामध्ये महिलांचे न्याय हक्क असतील, बालमजुरांचे असतील, कामगारांचे असतील आणि त्याच्यावर फार रात्री 1:30-2 वाजेपर्यंत डिबेट चालते. 9,000 लोक जगातून जिनेवामध्ये येतात, चर्चा करतात. जसं आपण सांगतो की आपल्या हिंदूंनी काशीला गेल्यानंतर समाधान अंतिम तीर्थक्षेत्र आहे किंवा मुस्लिमांचं मक्केला गेल्यानंतर शेवटचं तीर्थ आहे, तसं कामगार क्षेत्रात जो काम करतो आयोलॉजीमध्ये जर गेला तर तिथं इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन एक भाग्य असतं. तिथं मी जेव्हा रेकॉर्ड केला तेव्हा रायगडमधून CD देशमुख जे गव्हर्निंग बॉडीला होते, फार हुशार माणूस, जे फायनान्स मिनिस्टर इंडियाच्या नंतर राहिले पंतप्रधान नेहरूच्या माध्यमातून, तर त्याच्यामुळं आपण निश्चितपणे त्याला पाहुण्याला बसायची व्यवस्था करू. तर त्या पद्धतीनं तिथं जायचा योग असल्यामुळे आपण हे सर्व आपण कॅन्सल करून बाबा हा कार्यक्रम आपण लवकर घेऊया. रामशेठ ठाकूर साहेब यांच्याबरोबर मी निश्चितपणे सांगेल की रामशेठ ठाकूर मयुरेश मी आताच सांगितलं का मयुरेश रामशेठ ठाकूर साहेब हे या गावचे जावई आहेत आणि या गावचे जावई म्हणजे स्वर्गीय भगत साहेब सभापती रामशेठ ठाकूर साहेब त्यांचे जावई. परंतु भगत साहेब गेल्यानंतर या गावावर तेवढंच प्रेम ठेवलं. नेहमी राजकारणामध्ये आम्हाला प्राधान्य दिलं. या गावाच्या विकासामध्ये पहिलं मंदिर बांधलं तेव्हा 5 लाखाचं मंदिर होतं ना, 2.5 लाख त्यांचे होते. बाकी डबल रेती आणायला आम्ही कुठं जाऊन आलो. या गावचं मैदान असेल, या गावचा कुठला विकास काम असेल तर निश्चितपणे त्यांनी आम्हाला प्राधान्य दिलं. जसं आता समोर भगत साहेबांच्या नावाचं गेट आहे. मी सांगतो शेट आम्हाला कमान उभी करायची आहे कारण शहरामध्ये गाव सापडत नाही आहे. तर ठीक आहे 2-5 लाखात होईल. मिळून आम्हाला शिर्डीचं मंदिर आहे तशी मोठी करायची आहे आणि मग त्याचा खर्च 30 लाख आहे. तर चालेल मान्य केला आणि त्यांनी सुरुवात केली. आज आपण हे गाव अतिशय सुंदर म्हणजे 21व्या शतकातल्या शहरामध्ये 21व्या शतकातल्या शहराच्या पुढं असं गाव बनवलं. कुठे रस्त्यावर तुम्हाला पाणी दिसणार नाही, कुठं अगदी कागदाचा कपटा सुद्धा दिसणार नाही.
जिम फ्री आहे, सगळी गावाची कार्य त्याच्यामध्ये, डोहाळे जेवण आहेत, बर्थडे आहेत, एसी हॉलमध्ये 1,500 खुर्च्या लागतात. कुठल्याही कार्यक्रमाला गावाला रुपया लागत नाही. असं गाव तुम्हाला इंडियामध्ये सापडणार नाही. आणि गावाचं मेंटेनन्स सुद्धा केलं जातं. रामशेठ ठाकूर यांच्याबरोबर काम करत असताना निश्चितपणे जेव्हा मी सांगतो का आम्ही सुरुवातीला ते वाशीला राहायचे, BMTC बसनी जेव्हा आपली, जसं आमच्या बहिणी इथं आहे, शकुंतलाताई आहेत, शोभा आहे, भानुबाई आहे, आई सांगायची बाबा यांचा संक्रांत असेल तर यांना तिलगुळ घेऊन जा, गोविंद असेल तर घेऊन. त्यावेळेला आम्ही संजय भगत आम्ही BMTC बसने जायचो. ते वाशीला राहायचे, त्यांच्याकडे राहायचो आम्ही. आम्हाला चेंबूरला सुद्धा पिक्चर त्यांनी दाखवलं होतं एक वेळेला थिएटरला. पहिला पिक्चर कुठं बघितला तर चेंबूरला थिएटरला त्यांनी दाखवला होता. आणि अनेक वर्ष त्यांच्या बरोबर राहिलो, शुरुआतीपासून राहिलो. गावचा मैदान असेल, कुठलीही समस्या, नितिन भाई जब भी उन्होंने शुरू से कोई आता था उसको देते गए. पॉलिटिक्स में उनको आना था, लेकिन भगत साहब उनके ससुर ने बोला नहीं आना है, इनको जेडपी खड़ा रहना था. तो वो काम धंदा करते रह गए. कामं त्यांनी एवढी चांगल्या पद्धतीने ताकद लावली. आणि मग जसं सांगतात का, खुदी को इतना बुलंद करो कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से पूछे बोल तेरी रजा क्या है. ते एवढे मोठे झाले तेव्हा शेका पक्षी जेव्हा 3 वेळा आम्ही पडलो, MP इलेक्शन में 3 बार हम लोग गिरे. 160-170,000 वोट, 1,60,000 1,70,000 मतं पडायची शेका पक्षाला. परंतु विनिंग वोट 40-50,000 पाहिजे. कोण आणणार? दिपी पाटील साहेब पडले, जे 6 वेळा आमदार, 2 वेळा खासदार, अपोजिशन लीडर 3 वेळा. दत्ता पाटील पडले, ते 3 वेळा अपोजिशन लीडर लाल निगाकारी उनके बाद, क्योंकि दो ही पार्टी था, शेका पक्ष और कांग्रेस. बाकी पार्टी नहीं था, शिवसेना बाद में आ गया. आणि लढत आम्ही 3 नंबरला जायला लागलो. अनंतरे 2 नंबरला अनंतरे निवडून येतील अंतुलेंच्या बॅरिस्टर साहेबांच्या समोर. तो फार टाईट इलेक्शन 4,000 मध्ये बॅरिस्टर अंतुले साहेबांचा विजय झाला. आणि पुढच्या इलेक्शनला अनंतरे निवडून येतील शिवसेनेचे. अशा वेळी हा खेळ खेळला गेला का अमेरिकेला होते दौऱ्यावर, त्यांना गणित बनवलं का तुम्ही लढायचं आहे. ते बोला मी आयुष्यात निवडून हा माझा काही काम नाही. इनकी तैयारी नहीं थी. लेकिन शेका पक्ष को मान लो विवेक पाली, जयंत पाली, बरमोहन पाली सब प्लानिंग कर दिया कि खड़े रहेंगे. 40-50,000 विनिंग वोट 40,000 लाने वाला ताकत चाहिए. तो गुडविल ऐसा पैदा किया था. जेव्हा इलेक्शन लागला तर इथं सगळं आगली कोली कराडी सगळा समाज आमचा आहे. सगळे इतर पक्ष सोडून त्यांनी रामशेठ ठाकूर साहेब आगरी समाजाचे सातत्यानं मदत केली. सगळ्यांनी काम केलं आणि 40 नाही तर 60-70,000 वोट जास्त घेऊन एक CM केंद्रीय मंत्र्याचा पराभव करून त्यांनी जॉईंट केलं म्हणून या देशामध्ये एक नाव कमवला. सगळ्या टाइम्स ऑफ इंडिया पासून फ्रंट पेजला त्यांची न्यूज आली. एका वर्षातच पुन्हा इलेक्शन आलं. बीजेपीचं सरकार होतं. अटल बिहारी मतं म्हणून कल्याण सिंग UPचा त्यावेळेला मुख्यमंत्री, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी सगळे पाठी लागले. इलेक्शनला तुम्हाला आम्ही सपोर्ट करू, तुम्हाला कामं देऊ, मिनिस्ट्री कुठली पाहिजे मी बरोबर तुम्ही सांगतो मंत्री घ्या आणि लोक स्वागताला येतील. तुमच्या जागेवर जयंत पाटील असता तर जयंत पाटलांनी फोन केला असता मी मंत्री होते, तुम्ही स्वागताला बँड घेऊन घ्या. एवढं काय नाही, आम्ही ND पाटील आणि यांच्या विचाराच्या मी बाहेर जाणार नाही. त्यांनी मत दिलं नाही. आठवलेचं सरकार पडलं, परंतु त्यांनी त्यावेळेला तत्व पाळलं आणि लगेच निवडणूक आली. नेक्स्ट इलेक्शन में बैरिस्टर अंतुले साहब सबसे कद्दावर नेता कांग्रेस का सरचिटनीस जनरल सेक्रेटरी इंदिरा गांधी के साथ काम करते इतना ताकतवर हो गया औरंगाबाद. मतलब रामशेठ का दहशत देखो को बैरिस्टर अंतुले साहब ने उनका कॉन्स्टिट्यूशन चेंज करके औरंगाबाद लड़ने गए. फिर नया रणनीति कांग्रेस वालों ने और शिवसेना ने किया. दीपी पाटिल साहब जो शेका पक्ष के नेता थे उनको ही खड़ा किया शेका पक्ष के खिलाफ, रामशेठ के खिलाफ. दिबा पाटील साहेबांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे प्रचाराला येऊन सुद्धा आणि काँग्रेसने डमी उमेदवार दिला तरी सुद्धा 1,75,000 मतं आवी पडली होती काँग्रेसला बाई न फिरता. पण पुन्हा रामशेठ ठाकूर साहेब निवडून आले. गुरुजींना माहित आहे सगळा इतिहास कसा आहे, पण काम केलंय. जिथं पण काम आहे, जिल्हा में किधर भी जाओ, कम्युनिटी हॉल, पाइपलाइन, कुछ भी है काम किया.
अंतुले साहेबांचं 65 लाख राहिलेले, तर मी प्रत्येक दिवसाचा साक्षीदार बनवतो. मी त्यांच्याबरोबर 50 वर्ष मी वावरलेलं. तुम्ही धरामितमध्ये 69 हा लहानपणापासून आम्ही पाहिलं. आणि त्यांचा सर्व भगत साहेब सांगायचं, त्यांचा एक दिवाणखान्यामध्ये फोटो होता. पदवीदान समारंभाचा, असं व्हायचं आहे, तुम्हाला पुढं करायचं आहे. आणि निश्चितपणे त्यांनी फार मोठं काम केलं. मी त्यांच्याबरोबर आलो. मी 97ला तर रामचंद्र तुम्ही एवढे रोज का आमचे लोक विचारतात. मला 97ला ते तुला उभं राहायचं आहे. पगार 4,000 रुपये, इलेक्शनला पैसे नाही. आणि दिग्गज म्हणजे आमच्या काकांचं 65 लाख संपीन, पण तुला पाणी उभा असतं का? ते 65 मेंबर झाले होते. पण 92ला मला त्यांनी विचारलं होतं पहिला उभा राहतो का. मला लग्नच नाही झालं, इलेक्शन काय करू आपण. त्यावेळेला सभापती रमण शेठ झाले, संधी मिळाली असती. पण तो जिल्हा परिषदला उभं केला, निवडून आणला. 1 रुपया खर्च मला करायला लागला नाही. दुसऱ्या निवडणुकीला पण शेवटी गाव समाज हा बरोबर होता. त्यांच्या शब्दाकडे भगत साहेबांनंतर जसं छत्रपती शिवाजी विद्यालय हायस्कूल बनवून दिले, 1,10,00,000ची बिल्डिंग. इथे जेवढं सामान्य जे दिसतंय हे केलं कारण आमच्याकडे रस्ता नव्हता. धुळीच्या रस्त्याने ग्रॅज्युएट असताना आम्ही यायचो. त्याने विकासाची फार कामं केली. सपोर्ट डोक्यावर हात ठेवला. मी लोकांना सांगतो काय बाबसतके मेवणे आहेत, फार रोज नाही गेले ते त्यांचे काय ते JRDRच्या पाठी दादा संजय काम येऊला, त्याला पण नोकरी लावलं दत्ता पटलाच्या शिवेगावून. पण मी बरोबर राहिलो आणि बरोबर राहून खाली 7 में रह गया तो मैं यहाँ पहुंचा. मेरे को तुम इंटरनेशनल लीडर बनेगा, PRO का यूनियन करो. वेग पर हंसा था, मैं जाता था इंटरनेशनल लीडर आ गया. अभी मैं रियली हूँ कि मैं इंटरनेशनल लेबर ऑर्गेनाइजेशन में जब डिबेट में जाता हूँ, और नितिन भाई जब इंटरनेशनल ट्रांसपोर्ट यूनियन का जहाँ भी मीटिंग हो, बर्लिन हो, साउथ में रियो में हो, नेपाल में परसों हम लोग राष्ट्रपति को मिले, तो जहाँ भी जाता हूँ तो जनरल सेक्रेटरी और प्रेसिडेंट साथ लेके चलता है ऑस्ट्रेलिया वाला. ये ताकत बनाने के लिए 20 साल लगे, लेकिन उन्होंने बोला डट के रहना है, चलते रहना है, चलते जाओ. और दूसरा क्या लिया उठाने मैंने उनसे कि कुछ दे दो तो बाउंस बैक बहुत करता है. आता पैशावाला माझ्यापेक्षा हे फार सगळं पुढं आहे. तिथे बसला आमचा पोको आहे, गुलाबजाम, हे सगळे मोठे मोठे ते जमीन शेख साहेबांचा चिरंजीव आहे. जमीन शेख साहेबांनी बोलले तुम्ही येतो नाही, पण आजीला पाठवला आहे. मला शेठचा वाढदिवस भेटता येणार नाही. आणि नितीनला आणि बद्रेश बोला मी आज चान्स घेलो, फिर 2 तारीख बोलले तर का महिने होईल. अशा प्रकारे काम करत राहिलो, पुढे गेलं पाहिजे. आणि ऋणानुबंध काय का आपल्याला उभा आहे माणसाने केला. टोलमध्ये पार्टनर नसता घेतला. मला बोलतं ठीक आहे तुला आता बाकी लोकांना पैसे देतात, तर मग मैं नहीं आगे जाता था. टोल में बहुत पैसा, हम लोग साथ में काम किया, हम लोग लॉस में गए. बोले तू पार्टनर है, चलो 70 लाख लॉस हो गया, अभी तुम्हारे ऊपर भी आता है. बोले सेठ मेरे को राइट दे दो. प्रशांत देख रहा था और राइट दिया. और जो अभी सामने खड़ी है 400 लोगों को हम लोग 10 साल पगार दे रहे थे, लेकिन हम लॉस में एक बार भी नहीं. पहले साल में तो हम लोग प्रॉफिट कमाया, लेकिन जो भी कॉन्ट्रैक्टर है हमको लेके ही चला. ऐसा शुरुआत हमारा था. फिर आगे उन्होंने बोला करते जाओ, उसके ऊपर यार्ड बनाए, सब बनाया, पैसा मिला, पैसा दिखाने का काम किया. हैसियत दे, क्योंकि अगर जिला परिषद मेंबर नहीं बनता था तो हमारा बालू ये भी लीडर था, अनिल भगत, हम लोग सारे काम करते थे. अभी सारे रिटायर हो गए. अच्छा परमण कहते हैं कि 60-70 लाख 50 लाख रुपये उनको मिला ग्रेजुएटी, लेकिन पेंशन 3,000, तो मेरे को भी 3,000 मिलता. तो रामचंद्र बोलते मैं टीचर था, मेरे को क्या पेंशन मिलता था, जो मिला वो जनता का है और देते तो बाउंस बैक होता है. आणि त्यांचा ऐकला. आता अभी आपने 3 गाड़ियों का नारल तोड़ दिया, अनंता को पुराना घर बनाया, तो बोला था एक घर बन गया, बहुत अच्छा कोर्ट में काम किया था, तो अनंतला तुला गाडी देतो, सेकंड हँड दिली होती. आता जो गाडी चालत नाही, नवीन गाडी घेऊन जा, आपल्या बापाचा थोडं देतो. बापाचा होता तर बहिणींना बरोबरचा वाटा दिलाय. केशवा बरोबर आहे ना, बरं आहे ना सांभाऊ त्यांना सगळं वाटा बरोबरचा देऊ सगळे प्लॉट मध्ये. आता पुढच्यात कांताचा विरोध असेल कुठे गेला तर मी सांगा तुम्हाला बरोबरचा द्या. तो कांता काय बोलणार, गुलाब शेठ माझ्या बरोबर असते मी सांगितलं. बहिणीला इक्वल वाटा दिला, लेकीला इक्वल वाटा दिला. लेकिन बेटी ने भी बहुत अच्छा किया. नितिन भाई आप आए थे, अभी 4था प्रोजेक्ट मयूरेश कर रहा है, जिसका अभी हम लोग तीसरा का समायला के नाम से करेंगे. बेटी आ गई तो महालक्ष्मी में माँ का बतू आईवर प्रेम केला. आईचा आशीर्वाद काय त्याला दर्शन बघा मध्ये जागे पुढं प्रेम केलं. आता नात आली, बरं आहे ना विलासचा प्रवास आमचा पाहतो. हम लोग JAD से साथ है. शेठ पण ओळखतात 25-30 वर्ष. जो NPL होती तेव्हापासून JAD होती तेव्हापासून शेठ ओळखतात. तर सगळा प्रवास जो आहे तो चित्त ठरत बघा.
पण आपण समाजासाठी जगलं पाहिजे. दिलं तर डबल येतो, दिलं तर लई पट आलं. मी त्या अनिलला गुलाबशेटला नाही गुलाबशेट थोडं थोडं देतो, जास्त दिलं तर जास्त वाढशील. तसं वाढला आता 20-25 कोटी पण गेला, आयडिया झाली, तर धंदा चांगला मागणीचा मिळाला. तर रामशेठचा जीवन जो है, उनका जो जीवन है, यही एक एग्जाम्पल है और इनको लेके मैं आगे चला. वो बोला मैं जसं मी त्याला सांगितलं का दुसऱ्या इलेक्शन ते बोले लढणार नाही. एन.डी. पाटील आले, गणपतराव आले, दत्ता पाटिल, प्रभाकर पाटिल, सब कहता कि आपको लड़ना है. बोला नहीं मैं आगे रिटायर, मैं नहीं जाऊंगा दिल्ली, खत्म, मैं अभी मेरे को काम धंदा करने तो रिटायर होना है. ते 55 सर्व झाले असतील. मी वयाच्या 47 वर्षी जेव्हा 2014ला पाडला लोकांनी राम पैसे देऊन उभा राहणार नाही जाहीर केला, अगदी पक्का रामशेठ. आता परत काल विधान परिषदेसाठी दोघा तिघांचा फोन आला का लढत असाल सुनील तटकरेंच्या पोराच्या विरुद्ध तर आम्ही सपोर्ट करू. मी सांगा बाबा लढतच नाही तो विधानसभा लढलो असतो, बरोबर आहे की नाही. आता आनंदी नाही ना, हे जे लढतात त्यांना मदत करतो मी, तुम्हाला करता काम आहे. आणि आता 59 झाली, आता काय लढायचं आहे. आता त्यांना सांगला युनियन वाल्यांना मला आता रजाच्या बऱ्याच झालं काम, आणि मैं भी चाहता हूँ कि रिटायरमेंट अच्छी हो जाए. क्या नितिन भाई अब उन्होंने जाहिर कि 75 के बाद मैं घूमूंगा, तर तुम्ही त्यांना पण सांगा शुभांगीला वेंद्याला आलं नाही. पोरांचे वाढदिवस असेल तर केक कापायचा. 7 तारीख भगतसिंगची पुण्यतिथी, नॅशनल लेवलच्या कबड्डी असायच्या, लगेच धावत तिकडे जायचा. तर आयुष्य असा गेला आणि आनंदात जगलो. काय नव्हता, काय घेऊन जायचा नाही, व्यवस्थित केला. आता शुभांगी बोलतो तुम्ही घरदार वाटतात मग नातेवाईक नाराज होतात, काय व्हायचं काम नाही. नातेवाईकांना त्यांना बरोबर हिस्सा दिलाय. जो गरीब आहे, आम्हाला कर्मवीर अण्णांची रामशेठ शिकवून काय सांगतात, त्या ताटातली अर्धी भाकरी दुसऱ्याला द्यायची, पण कुणाला द्यायची, तो खरोखर उपाशी असेल. ज्या तिकडे लय दागिने 50 लाखाचे, त्याला भाकरी द्यायची गरज नाही, त्याच्याकडे आहे भरपूर, त्यांना नाही तो फिरायला. आता बहिणी भाऊ मेवणी अगदी सिंगापूर दुबई काय सगळा झाला त्यांचा फिरून. कोणाचे जातात लोक, शिर्डीला बहिणीला नेत नाही. माझ्या बहिणी सगळीकडे असतात, तिथे जायला त्याला घेऊन जातो. देशामध्ये याला सख्या बहिणी काय चुलत बहिणी लेकी सुनाना पण नेल्या. अष्टविनायकला जावं होतं, काय झालं वैष्णोदेवी झाली, फॉरेन दुबई झाला, अजून आता लगेच सिंगापूर नको. तुम्हाला आता पावसाळ्यात आपली ट्रिप प्लॅन केली, अष्टविनायक शिर्डी आपण करूया. आणि तिथे बाकी MG ग्रुपच्या 2-4 बस जातील, आपण सगळे जाऊ काय रे मुली, बरं आहे ना. तर त्या पद्धतीने असं आयुष्य आपला आपण केला. आज आपण हा क्षण जो आहे वाढदिवस साजरा म्हणजे काय, त्याच्यामध्ये एक आपण त्यांनी जे आपल्याला मदत केली आयुष्यामध्ये उभं राहायला, जो उन्होंने अपने को आगे लाया, त्याला कृतज्ञता सोहला. हम लोग मान रहे कि आपके वजह से हम लोग यहाँ खडे. आज आमची पोरं बोलतात आम्ही त्यांना त्यांनी ताकद दिली, फायनान्शियली त्यांनी ताकद दिली, राजकारणामध्ये अजून ताकद दिली असते तर मी महाराष्ट्र मिनिस्टर पण झालो असतो. प्रश्न आल्यामुळे ते थोडा कमी गेला प्रेम. पण ते बोललं मी समाधानी आहे का मी काल कुठं होतो आणि आज कुठं आलो. मी कंपॅरिझन करतो माझ्या बरोबरचा कामगार जेव्हा मी रिटायर्ड होतो 3000 पेंशन मिल रहा है, तो 3000 पेंशन मेरे को भी मिलता था. अभी तो उसके बाद में बोला 58 झाले सगळे स्टेट गव्हर्नमेंटचे रिटायर झाले, आता 60 झाले आमचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे रिटायर झाले. म्हणजे सिद्धेश्वर आपल्याला झालं का नाही. तर शेलगरकर थांबायचं नाही. गुलाबशेठ रोज सकाळच्या उठला कामाला जाईल, तो अनिल जाईल, सिद्धर जाईल. कारण पुढची पिढी होती आम्हाला काम करता की तुम्ही पैसेच कमवून ठेवले, तुम्ही झोपतच नाही. त्यामुळे आता सेकंड जी आमची जनरेशन आहे ती काम कमी करायला लागली. मग शेठचा तसा नाही. कोरोना पण त्यांनी जो सल्ला आपण दिला तो तुम्ही ऐकला. एकदा त्यांना मी नितिन मैं पोएम भेजा उनको सेठ को कि बैग कैसे पैक करने का. तो ये क्या है तुम्हारा भेजा है. मतलब समझाना पड़ेगा सेठ. मतलब हम लोग जब 60s में आते हैं 70s में आते हैं तो हम लोग का है कि जाना है. जसं हम लोग आपण बाहेर फिरायला जातो तर आपण अगदी पोरांना खेळणी घेतली तर आपण कवर फेकतो ना, कॉम्पॅक्ट बॅग 20 किलो पाहिजे. तर आता तुम्ही पोरांना अधिकार दिले पाहिजे. आणि त्यांनी जाहीर केले का बा कोविडचा जानेवारीचा डिसेंबरचा महिना त्यांनी सांगितलं मी 1 जानेवारीपासून काम करणार नाही, हा मी ऑब्झर्व करेन. आणि पोरांना व्यवस्थित वाटप व्यवस्थित सगळं केला. सल्ला बराचसा ऐकतात, मी घेतो, आम्ही फार क्लोज आहोत. शुभांगी नेहमी बोलतो दोघांचा फार तुमचा प्रेम आहे, तर 100% सगळ्या गोष्टी येतात आणि त्याचा मनापासून जिव्हाळा आहे. आणि म्हणून निश्चितपणे आज हा कृतज्ञता सोहळा आहे. माझा 59 झालं, मी यावर्षी वाढदिवस झाला का 60-61 म्हणजे लोक सारे झाले म्हातारे झाले. त्याच्यापेक्षा आपण वाढदिवस पुढचे करायचे नाही. आणि शेठचा 75 वर्ष हा पण साजरा आपल्या ग्रुपने करायचा. MG ग्रुप आहे, परिवार आहे. मी रिटायर म्हणजे लढणार नाही, बाकी कमी करणार, पण मी तुमच्यासाठी आहे. कारण जो पण शेठ 75 झाले बघा, काम करतात, ताकद आहे, प्रत्येकाला मदत करतात, हा त्यांचा गुडविल आहे. परवा प्रशांतला कपिल पाटील आमदार ज्यांनी विलासरावांकडे आपल्याला नेले होते, तर MLA प्रशांत को बोलताय प्रशांत
जहाँ आप जाते हो, अभी वो कांग्रेस में है, उसने विलासराव के पास लेके गए थे कि पार्टी छोड़ रहे हो तो कांग्रेस में आ जाओ, और वो बहुत नजदीक था विलासराव देशमुख के। तो प्रश्न, आप जहाँ जाते हो ठाकुर आपकी ताकत है, तो नहीं, ये पिताजी की कृपा है। प्रशांत सबके सामने बोला कि रामशेठ ठाकुर साहब का ये गुडविल है कि हम लोग, उन्होंने जो काम किया और उसकी वजह से हम लोग आगे हैं। तो ये भी मान ले, चार बार का एमएलए, फिर भी बोला कि मैं मेहनत नहीं करता, ऐसा बोला वो पिताजी का हमारा गुडविल है, आज भी है, और उस हिसाब से काम करते, तो त्यांचं गुडविल आहे म्हणून त्यांचा हा सत्कार समारंभ आज आपण आयोजित केलेला आहे। आठवण्यात कुणाल सगळे भाऊबंद घेऊन गेलाय तिकडं, आता कॉन्ट्रीब्युशन करून गेला असेल तसा तो माझ्यासारखं पैसे जास्त खर्च करत नाही। गुलाबशेठचा पोरगा आणि तरी पोरं ज्या बरोबर आहे, तर आपण त्या मागच्या वेळेला शेठला त्याने आठवून 70व्या वाढदिवसाला रैडो घड़ी दिया था से उसको। अभी मैं ये पहन रहा हूँ, मेरे को तो यार तुम लेबर लीडर है, तुम रोलेक्स कैसा पहनता है, तो रोलेक्स रामसेठ नितिन भाई ने मेरे को गिफ्ट किया था, और ये इतना लकी घड़ी है, तो आज तेरा स्पेशल रोलेक्स घेऊन गिफ्ट देणं तरी घालावं की त्याच्यावर एम्ब्लम जो आहे तो किंगचा आहे। जपानमध्ये लोक पैसे कमवतात हा घड्याळ घेण्यासाठी, त्यांना म्हणा हा घड्याळ घेता म्हणजे माणसाला राजासारखं होता। तर मी ऑटोमॅटिक झालो, रामशेठचं काम केलं, नितिन भाई बोला एक घड़ी देता हूँ अच्छा वाला और ये रोलेक्स बनो, तब उसके बाद भी ये नहीं था, बाद में लिया उसने वो भी, तो हा घडी लक्की आहे, आणि म्हणून त्याला रोलेक्स एक आम्ही भेट देण्याचा आमचा मनोद आहे। आता द्यायचा कोणते असेल तर दुसरा एक ऐसा डेल्टा नामी काफी है टुडे अभी आजकल छाया हुआ है। ते दोन्ही मोठे आमचे दोन्ही बिल्डर असे दोस्त आहेत, तर ते दोघे जण आलेले आहेत आणि त्यांच्या हस्ते देऊया, आणि मग शेतच बोलते की नितीन काय भाषण केलं का मला माहित नाही, आणि आपण शॉर्टकट समारंभ, तर आपण सत्कार समारंभ नितीन भाई आप नितीनजी पटेल अर्थात एक व्यवसाय क्षेत्रामध्ये अग्रगण्य नाव आणि सन्माननीय बद्री शेठ साहेबांच्या शुभास्ते यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा एक आपला मराठमोळा फेटा आणि पुष्पहार आणि खऱ्या अर्थानं घरत परिवार आणि एमजी ग्रुप परिवाराचं उद्यान असं वस्त्र देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवस या निमित्तानं साजरा होतोय। साहेब तुम जीव हजारों साल साल के दिन हो 50,000, ही हमारी आरज़ू सिर्फ हा गणपति के चरणों पर। रामशेठ ठाकूर साहेबांबद्दल जेव नितीनजी पटेल साहेब आणि सन्माननीय बद्री साहेबांच्या शुभ हस्ते हे सुंदरसं गिफ्ट लोकनेते रायगडचे माजी खासदार आणि रायगडच्या विकासाचे महामेरू सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेबांना हे घड्याळ गिफ्ट या निमित्तानं दिले जातोय। साहेब मनपूर्वक आपल्याला सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा। आपण पाहिलं सुंदरसं हे गिफ्ट घड्याळचा गजर आपण सर्वांनी करायचा आहे। वैभवजी पाटील साहेबांच्या शुभेच्छा मान्यवर इंटकचे सचिव आणि दानशूर नेता गोरगरिबांचे कैवारी महेंद्र शेठ गरज साहेब यांच्या वतीनं या एका विद्यार्थ्याला हे कम्प्युटर भेट दी, त्याच्या पुढील वाटचालीकरिता शालेय शिक्षणासाठी चांगलं यश निर्माण व्हावं या सदिच्छा खऱ्या अर्थानं अमिल मिश्रा या असतील, कारण महेंद्र शेठ हे नावच वेगळं आहे। सतत होतोय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, ज्येष्ठ बिल्डर नितीनजी पटेल, बद्री शेठ साहेब आणि जावई मयुरेश चौधरी येणारा प्रत्येक भाविक हा कधीच परत जात नसतो, अशा सुखकर्ता या नावानं खऱ्या अर्थानं अंक होते महेंद्र शेठ गरज साहेब यांच्या जीवनावर आधारित हे सुंदरसा असा अंक आहे। कारण महेंद्र शेठ गरज साहेब आज माझ्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं वाढदिवसानिमित्तानं आज इथं महेंद्र शेठ गरज
आणि त्यांचं MG ग्रुप आणि त्यांचे परिवार, सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रमंडळ यांच्यामार्फत इथं अमृत महोत्सव वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्तानं ऑफिसातले आमचे नितीन शेठ, तर पुढेचे भद्रा शेठ म्हणजे जावई म्हणजे महेंद्र घटकरचे जावई म्हणजे आमचे पण जावई निवेश, या MG ग्रुपचे सर्व मान्यवर, आपल्या पनवेल, उरण, रायगड जिल्ह्यात विविध क्षेत्रात काम करणारे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बंधू आणि भगिनी, मला अतिशय आनंद होत आहे की या स्टेजवर मी गेल्या 2 वर्षात 4-6 वेळा आलेला आहे. खरं तर लोकांना कधी कधी आश्चर्य वाटतं की रामशेठ ठाकूर आणि महेंद्र खरे इतके जवळ कसे, पण भावनिक एकता जी असते ना, एक ते आमच्यामध्ये आहे. पक्ष भले वेगळे असतील, मी त्याच्यावरती कधी उलटासुलटा बोलत नाही, माझ्यावर तर उलटासुलटा बोलत नाही. त्याच्या पक्षाचं काम तो करतो, माझ्या पक्षाचं काम मी करतो. आणि कधी आजूबाजूला आमच्याबद्दल कोणी बोलायला लागलं तर आपल्याला त्याला आमच्या भाषेमध्ये जसं उत्तर द्यायचं तसं आम्ही देत असतो. छोट्याचं आहे की आमचं आम्ही काम करतोय, मनाला पटते ते करतोय, दुसऱ्या कोणाच्या अडवू जाईल असं काही करत नाही. तर आम्हाला त्याची काय गरज आहे. आता महेंद्र घरात ते गुरु शिष्याचं नातं वगैरे असं तर मग अशी 2दा म्हणायला लागले वगैरे. आता मी काय गुरु आहे असं मी म्हणत नाही, पण तरी मला गुरुचा मान दिलेला आहे. त्यांनी जे दिलेलं आहे ना मला, तो गुरुचा मान पहिल्यापासून दिलेला आहे. शेवटी प्रत्येकाला एक कोणतरी कुठला तरी आदर्श घ्यावाच लागतो. आपण जीवनामध्ये घडत असताना मला समजा आपल्याला कर्मेर भाऊराव पाटील, भगत साहेब म्हणजे हे गुरुस्थानी, ND पाटील हे गुरुस्थानी आहेत. म्हणजे आज मी भाजपमध्ये आहे. ND पाटील शेका पक्षाचे, भगत साहेब शेका पक्षाचे, आमचे कर्मेर भाऊराव पाटील सुरुवातीला शेका पक्षात होते, पण ते नंतर कुठल्या पक्षाचे राहिले नाहीत. तसं मी सुद्धा शेका पक्ष, काँग्रेस, भाजप सगळं झाल्यानंतर आता सगळ्या पक्षात आहे. त्याच्यामुळं मला विचारतात की रामशेठ काय आहे तुमचं, काय नक्की काय आहे. तर सर्व पक्षातले म्हणजे दोस्त आहे. निवडणुकीचे 15 दिवस सोडलं, महिनाभर सुद्धा नाही, तर त्यावेळी सोडलं तर आम्ही बरेचसे एकत्र असतो आणि समाजसेवेचं काम करतो. आमचा मूळ उद्देश काय आहे, समाजसेवा. समाजसेवा एकाच क्षेत्रात नाही, शैक्षणिक आहेत, सामाजिक आहेत आणि त्याच्याबरोबरीनं विविध प्रकारचे सुधारणा लोकांना द्यायचे असतील, अडीअडचणी सोडवायच्या असतील तर त्या दृष्टीनं आहे. आणि ही सगळी कामं जी ज्या रस्त्याने मी चाललोय त्याच रस्त्यानं महेंद्र घरी चाललेत. त्याच्यामुळे आमची जरा जमतं. म्हणजे आम्हाला जमण्याचं कारण असं आहे की आमचा रस्ता एकच आहे. मी सिनियर आहे, 75 वर्ष झाली. आज आपल्याला म्हणजे अमृत महोत्सव साजरा होत आहे, तो आता ज्येष्ठ नागरिक होत आला आहे. 60 म्हणजे मागच्या माझी 60 वर्षे त्यावेळेला पूर्ण झाली. तर मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी आपली ते पनवेलला, त्या ग्राउंडवरती माणिकराव ठाकरे वगैरे आले होते. आणि त्यावेळेला मी ॲम्ब्युलन्स वगैरे देऊन साधारणतः थोडा पाऊस पडला होता, तेव्हा माझं 60चा कार्यक्रम श्रेष्ठपदी करतो म्हणतो, तर तो माझा तिथं साजरा झाला होता. महेंद्र घातने अगोदरपासूनच भरपूर काय दिलंय. आज त्याने पाहिलं 3-3 गाड्या आपल्या ग्रुपमधल्या सहकार्य करता दिल्या. मी पण नाही इतके दिलं, हो तितके तो तितके दिले ना, इतकं मी पण नाही दिलेला. महेंद्र घटकाचा हात घेऊ शकतात. MG ग्रुप हा आपल्या घरातल्या भावबंधांकडून बहीण भावाप्रमाणे त्यांनी वावरला. आणि काय काय होतं म्हणजे आपल्या गुलाबशेठ आपलं हे असं होतं की घरचे लोक आपल्याला रागवतात, अरे हा लोकांनाच देते, आमच्याकडे कमी लक्ष देत नाही अशातला भाग नाही. भारतभर फिरवत आहे, दुबईला नेत आहे, सगळं काही करताय, पण तरी असं वाटतं मनामध्ये आमचा शेट आहे ना, मोठा शेट म्हणतात, मला पण मोठा शेट म्हणतात. आता मी जास्त मोठा नाही आहे, मी आपलं असं शर्टरी पॅन्टमध्येच आहे, मला आपलं एक बरं दिसतं. त्या दिवशी 13 तारखेला फक्त तर बाहेरचे पाहुणे आलते आणि अनेकांनी आग्रह केला, मी कोट घातला होता,
त्याला बूट शोभतंय. मला काय नाही झालं, इतकं शोभत नाही. त्याचं कपडे बिपडे असतात ना, अपडेट राहायची महेंद्रला सवय आहे, चांगलं आहे. शेवटी आपल्याला समाजात राहताना आपले इम्प्रेशन ठेवायचं असेल ते राहायला पाहिजे. ते त्याचं पडलेलं इम्प्रेशन जे आहे ते चांगलं आहे, पण एकेकाचा स्वभाव असतो, एकेकाची दिशा ठरलेली असते. आणि मग मी घेतलं साधी राणी उच्च विचारसरणी आपल्या ज्येष्ठ नेत्याचे धोरण आहे ना, तशा प्रकारे म्हटलं मला हेच बरं वाटतं. ते बाकी कोटबी घेत मला अवघडल्यासारखं वाटतं. ते त्यापेक्षा आपल्याला हे पांढरा शर्ट पांढरं पेंट हे फार आवडते. आणि 99.9 नाही, एखादा पॉईंट एक कधीतरी म्हटलं एखादा असेल तर हे मी हा ड्रेस घालत असतो. पण एक आम्ही ज्या रस्त्याने चाललोय मला अतिशय आनंद होतो की महेंद्रगड ज्या पद्धतीने चालला आहे तर त्याच्यामुळं त्याचं भविष्य उज्ज्वलच आहे. म्हणजे आता तो 60मध्ये आलाय. आमचे जुने नेते होते अंतुले साहेब, म्हणजे आम्ही काँग्रेसमध्ये होतो त्यावेळेला. अंतुले साहेब म्हणायचे आयुष्यात 60व्या वर्ष आला की राजकारणाचं तरुण पण सुरू होतं. तरुण होत नाही, तरुण पण सुरू होतं. म्हणजे 60व्या वर्षानंतर खरं राजकारणामध्ये तरुण पण यायला लागतं. मग ते आता मी 75 चाललोय, नंतर 80-90 पण जातात. आणि 90 झाले ते राजकारण कोणी सोडायला तयार नसतात, कारण त्यांना ते राजकारणात कायम करायचं असतं. मला वाटतं आपल्याला आमची महत्वाचं इतकीच आहे की आता 75 झाली, 80 झाली, 85, आणि देवानं आयुष्य 85 पेक्षा असलं तर समाजसेवाच करत राहणार. राजकारणामध्ये मी 47व्या वर्षी खासदार झालो, वयाच्या 47व्या वर्षी. 51ची माझं वर्ष जन्म, आणि 98 साली खासदार झालो. मी किती वर्षांनी? 47 वर्षांनी. आणि त्याच्यानंतर 52-53 वर्षी रिटायर झालो. 2004ला रिटायर झालो. 2004ला म्हणजे 5.5-6 वर्षामध्ये रिटायर पण झालो. कुणी रिटायर नाही. आणि मग अंतुले साहेब जे इथून औरंगाबादला गेले ना, मी निवडणूक लढवत ते म्हटल्यानंतर ते परत तिथे आले आणि विजयी झाले. म्हणजे पहिल्यांदा 3दा ते हरले, म्हणजे 3दा ते जिंकले शेका पक्षाविरुद्ध. मी उभं राहिल्यानंतर त्यांची गाडी अडखळली आणि मग त्याने पाहिलं आता नको, आणखी दुसऱ्यांदा अपक्ष करू नको म्हणून ते तिकडे गेले. पण मी उभा राहत नाही समजल्यानंतर ते पुन्हा इथं आले आणि जिंकले. इथं आल्यानं म्हणजे आता मी नाव कोणाचं घेत नाही, पण ज्यांची जास्त अंगात गुरमी असते, साधेपण नसतं, मग त्याचं असं होतं. आपल्याला साधारण साधेपणा सुद्धा लोकांना आवडतो. त्या दृष्टीने आपण लोकांच्या मिळून मिसळून वागलो जास्त महत्वाचं. महेंद्र करत ते करताय. महेंद्र करताना खरं म्हणजे 1 तारखेचा वाढदिवस आहे. माझाच वाढदिवस साजरा विषय तुम्ही लोकांचं करायला पाहिजे आहे. पण तो आता चाललाय राष्ट्र परिषद असते ना आपली, जागतिक स्तरावरचं संघ, राष्ट्रसंघ, राष्ट्रकुल, तर त्या तिथं तो जातोय. त्याला फार चांगली संधी मिळालेली आहे. थोडीशी संधी त्याला मिळाली म्हणजे मी त्याला काही थोडं निवडणुकीत असून म्हणतात की झेपीला उभा राहिला असेल, काय केलं असेल. त्यानंतर युनियनमध्ये तो काम करत होता. आम्ही भरती केली, पंजाब ब्युरो असेल, CDFC असेल, NSICT असेल, आणि माझे ट्रेलर होते 30-35. त्या ट्रेलरच्या माझ्या ट्रेलरना ड्रायव्हरांना मी सदस्य बनवलं आणि त्याचा अध्यक्ष महेंद्र करताना केले. तिथून तो युनियनमध्ये जो पुढे सरकला तो आता जागतिक स्तरावर जगातील जे महान नेते, कामगार नेते असतील त्याच्यामध्ये त्याचा समावेश झालेला आहे. आम्हाला अतिशय आनंद वाटतो. आमच्यातला इथला एक सहकारी म्हणजे जागतिक स्तरावरती, आणि किती म्हणजे त्याला ती संधी अशी मिळाली आहे की जगाच्या विविध 180 देश आपण म्हणतोय का ती, तर त्याच्यातले मला वाटते तो 100-125 देश पडला असेल. म्हणजे क्वचित 5-10 देश राहिले असतील, ते पण लहान लहान राहिले असतील. म्हणजे मोठे देश असतील तिथे सगळे फिरून झाले आहेत, महत्वाचे फिरून झाले आहेत. देश नुसतं फिरणं नव्हे, तिथं जाऊन आपली छापही त्यांनी पाडलेली आहे. ते कामगार नेता म्हणून तिथं छापही पाडलेली आहे. आणि त्याच्यामुळंच त्यांचं भविष्य एक कामगार नेता म्हणून भविष्य चांगलं आहे. आणि त्यांनी मनात आणलं तो राजकारणात सुद्धा पुढे येऊ शकतो. आता मी पण त्याला सक्ती नाही केली, बाबा मी चाललोय भाजपला, तू ये. म्हटलं तुला तिथं जम बसल्या ह्याच्यामध्ये तू तिथं राहा, माझ्याबरोबर येऊन तुला मी काय मोठी जी भाजपमध्ये मी नवीन चाललंय, तुला देऊ शकेल कोणाला कल्पना आहे. मी भाजपच्या विरुद्ध मतदान केलं होतं आणि त्यांचं जे सरकार जे होतं ते त्यांना सोडावं लागलं, बाजूला व्हावं लागलं होतं. म्हटलं माझ्यावर राग काढला तर मग मी सहन करेन, पण तुला पण तुझ्यावर राग काढायला नको उगाच. पण माझ्यावर सुद्धा राग त्यांनी काढला नाही. भाजपनं सुद्धा माझ्या मुलाला आमदारकीचं तिकीट दिलं. म्हणजे
आम्ही शेका पक्ष सोडला, प्रशांत ठाकूरला आपण नगराध्यक्ष बनवला, 2009 मध्ये काँग्रेसमधून आमदार बनवला, 2013 मध्ये काँग्रेस सोडली आणि 14ची निवडून टाकली तर भाजपने त्याला तिकीट दिलं. 14ला झाला, 19ला झाला, परत आता 24ला 26ला झाला. म्हणजे अशा पद्धतीनं 4 वेळेचा आमदार, एकदा नगराध्यक्ष. त्याच्या मागे सुद्धा पण एक गोष्ट चांगली आहे की आमचा ग्रुप चांगला आहे. जशा अर्थानं महेंद्रगड आपल्या एक प्लॅटफॉर्मवर जे आहेत तर सर्वांना बरोबर चाललं, तसं प्रशांत खपतेचा महेंद्र त्यांनी सांगितलं की नाही आमची पुण्याची काम आहे. आपलं जे पद आहे ना, मला लोक सांगायचे, नामदेवला होता सवारीना टिळक भवनमध्ये, तो सांगायचा शेख तुमच्यासारख्या बाबांना मिळायला पाहिजे, तुमच्यासारखे आमचे वडील मिळायला पाहिजे, ते आम्ही मिळायला पाहिजे होते अशा प्रकारचं. ते त्यांना एक गोष्ट की आपण अख्ख्या तरुणपणाच्या 52 वर्ष म्हणजे म्हातारं होतो त्या वेळेत आपण सोडतोय आणि मुलाला पुढे आणतोय. आणि बरेचसे आपले वयस्कर नेते म्हणजे असे आहेत की त्यांची 70-80 जरी झाली तरी काय आपलं पुढं मुलांना किंवा यांना आपल्या जागेपर्यंत आणणं कधी शक्य करत नाही, होत नसतं. ती त्यांची कधी सोडून द्या, आपल्याला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही. पण एक गोष्ट की महेंद्र खडतांनी आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती काम केले, राष्ट्रीय स्तरावरती चांगलं काम केलेलं आहे. आणि पहिली गोष्ट त्या सर्वांना बरोबर घेऊन तो चालला आहे, त्याबद्दल मी त्याचं मनापासून अभिनंदन करतो की त्यानं खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जी माणुसकी आहे, जी दोस्ती आहे ती त्याने टिकून ठेवली आहे. कुठेही नातं तोडलेलं नाही. आणि असंच करायचं असतं. आपण काहीतरी झालोय असं उगाच छाती ताणून चालण्यापेक्षा आपण आहोत त्या ठिकाणी एक वेळ घेऊन जायचं असतं. त्यांनी बऱ्याचशा गोष्टी माझ्याबद्दल सांगितल्या, त्याच्याबद्दल सांगितल्या. खरंच पाहायला गेलं तर त्यांना जो घडण दिले, खरं म्हणजे मी आपला आता घडण काढलं ते किती वर्षांनी काढलं, अशा त्याच प्रकारचं घेतलं, एक दोनदा बदलले आपले ते. पण ती स्टाईल जी आपली जी आहे ती स्टाईल म्हणजे जवळजवळ 20 वर्ष असेल. 20 वर्षामध्ये मी काही चेंज झालेलं नव्हतो. आता तुम्ही नितीन शेठ, महेंद्र यांनी ज्या पद्धतीने जवळ केलंय तर आता हा वेगळा कलर मला दिसायला लागला, तर हा वेगळा कलर मला दिसायला लागलाय. आता काय हा वापरू का ते वापरू उद्या मला काही समजत नाही. आता उद्या सकाळी ठरवू, म्हणजे आता पेक्षा उद्या सकाळी ठरवतो. पण एक गोष्ट प्रेमानं दिलेली वस्तू आहे. नितीन भाईचा आमचा संबंध आला, महेंद्र गडतांच्यामुळेच आमचा संबंध आला. मला महेंद्रकडे सांगायला आले ते डेल्टावाल्यांचं असं असं हे आहे ते आहे आणि आपण जाताना भेटूया, आपण एक उद्योग सुरू करूया. म्हटलं चला बाबा. आणि त्यांचा आमचा संबंध आणला. आणि नितीनभाई म्हणजे डेल्टा म्हणजे फार मोठं एक आमच्या राजकारणात म्हणतात, प्रस्थ म्हणतात, राजकारणामध्ये फार मोठं असं प्रस्थ आहे ते उद्योगधंद्यातलं. आणि त्या दृष्टीनं प्रत्येक साधी राणी त्यांची सुद्धा आहे, गोड बोलणं आहे आणि व्यवहाराला चोख आहे. महत्त्वाचा मुद्दा काय, जो माणूस व्यवहाराला चोख असतो तो पुढे जातो. जर गडबड केली की माणसाचा नाही, याचा भरोसा नाही, याच्या जवळ जायला लागतो. आणि त्या दृष्टीनं नितीनभाई चोख आहे, महेंद्रगड चोख आहे, मी पण चोख आहे असं म्हणा. अशा पद्धतीनं आपण सगळे चांगले राहूया. महेंद्र करताना शुभेच्छा देतो उद्या 1 तारखेच्या वाढदिवसाच्या. मला तुम्ही सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. अतिशय दुर्लभ योग, दोन्ही गुरु शिष्यांचा वाढदिवस एकाच दिवशी साजरा होणं, सर्व एमपीच्या सदस्यांनी पुढे यायचं.